हाय हॅलो. तर संडे आहे आज. संडेची धमाल आम्ही कशी करणार आहोत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला तर मग आम्ही निघालो. छान असे सॉन्ग लावून आम्ही ऐकत निघालो होतो. त्यानंतर आम्ही कुठं जाणार होतो किंवा ते ठिकाण कोणतं होतं, हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि जिथं आम्ही जाणार आहे त्याचा मोठा व्हिडिओ मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. बघा संध्याकाळ किती सुंदर होती आणि सॉन्ग ऐकत निघालो होतो. तर आम्ही पोचलो तिथं. गाडी पार्क केली. शिवांश झोपला होता. मग म्हटलं तो झोपून दे, कारण आम्ही जिथून इथं आलो होतो ते ठिकाण जरा लांब होतं, त्यामुळं तो गाडीतच झोपला होता. त्यानंतर आम्ही गेलो चहा प्यायला. गाडीत बसून कंटाळा आलेला होता, त्यामुळं आम्ही चहा प्यायला गेलो. श्रीजा पण झोपली होती. तर मग तिथे जिलेबी पण होती, पण आम्ही ती नाही घेतली. चहा घेतला आम्ही, छान चहा घेतला. त्यानंतर आम्ही निघालो. आम्ही जिथं आलो तिथे पाषाणमध्ये सोमेश्वरवाडी इथं आम्ही आलो होतो. ग्रामीण संस्कृती उद्यान हे आहे. चला तर मग आत बघूया, आतमध्ये कसं आहे आणि कसं सगळं दाखवलं आहे आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही गावातच आलो की काय, एवढं सुंदर होतं ते. आणि आधीच्या काळात डॉक्टर कसे होते, कसे म्हणजे डॉक्टर किंवा घर किती साधी सिंपल माणसं होती ती. किती साधं घर होतं ते, किती निवांत वेळ घालवत होते हे लोक. हे सगळं तिथं खूप छान प्रकारे दाखवलं आहे. आधीची संस्कृती, आधीचे सण कसे होते ते सगळं छान प्रकारे दाखवलं. इथं आम्ही खूप छान वेळ घालवली. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. जिथं आम्ही गेलो होतो तो व्हिडिओ पूर्ण उद्या टाकणार आहे, तर तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला, कारण मी बाहेर आली की पहिला पाणीपुरी तर खाते, कारण मला पाणीपुरी खूप आवडतं. मग पाणीपुरी खायला आलो, पाणीपुरी घेतली आणि अशी झाली आज संध्याकाळ. मी पाणीपुरी एन्जॉय केली. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.